बेळगाव तालुक्यातील सांगगाव गावातील सरकारी गायरान आणि इतर सरकारी जमिनीच्या रक्षणासाठी ग्रामस्थांनी आज आवाज उठवला। गावातील सर्वे क्रमांक 135/1, 238, 129, 149, 132, 135 आणि 153 या क्षेत्रातील 2 एकराहून अधिक सरकारी जागेचा वापर ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षापासून जनावरांच्या चराईसाठी, गोरक्षणासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा उपक्रमासाठी केला जातो। दरम्यान याच सरकारी जागेवर प्रशासनाकडून काही प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या जागेवर प्रकल्प उभारल्यास गावातील जनावरांसाठी उपलब्ध असलेली चराईची जागा कमी होणार असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली। तसेच सदर सरकारी जागा धरणालगत असल्याने येथे कचरा अथवा अनेक कोणताही प्रकल्प उभारल्यास त्यातून निर्माण होणारे दूषित पाणी धरणालगतच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पर्यावरणासोबतच परिसरातील जनावरे आणि नागरिकांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला। त्यामुळे संबंधित सरकारी जमीन कोणतीही खासगी किंवा अन्य कारणासाठी हस्तांतरित करू नये, तसेच त्या जमिनीच्या वापरात कोणताही बदल करू नये अशी मागणी आज ग्रामस्थांनी केली। गावच्या भविष्यातील सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन ही जमीन कायमस्वरूपी सार्वजनिक वापरण्यासाठी राखीव ठेवावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। यावेळी ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी सांगगाव गावचे सर्व शेतकरी बंधू आणि गावकरी उपस्थित आहेत। तर आपल्या गावच्या ज्या गायरान जमीन आहेत त्या गायरान जमीन आपल्या गावातील जे जनावर आहेत त्याच्यासाठी चारवण्यासाठी राखीव ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतमध्ये एक ठराव घातलेला होता आणि गोस्मशान एक व्हावं आणि त्या ठिकाणी जेव्हा अंत्यविधी असते जनावरांची त्यावेळेला आम्ही त्याच ठिकाणी करतोय। त्याच्या व्यतिरिक्त जागा नाही आहे दुसरी। तर त्या ठिकाणी सिटीज 2 मध्ये त्यांनी प्लॅन घेऊन कोणता तरी प्रोजेक्ट त्या ठिकाणी घालण्याचा कट सरकार करत आहे आणि ती जागा आपल्या गावासाठी राखीव ठेवावी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आणि आपल्या ज्या गावच्या शेतकरी बांधव आहेत त्यांची जनावरं भरपूर आहेत आणि तेवढीच थोडी जागा आपल्या गावच्या जनावरांसाठी चारवण्यासाठी आहे। ती जर जागा गव्हर्नमेंटने ॲक्वायर केलं तर सर्व शेतकऱ्यांना रस्त्यावर आणल्यासारखं होईल आणि ती आपली जनावरं ते शेतकरी विकून ज्या परिस्थितीतून बाहेर येण्याचं साधन आहे तेच त्यांच्या हातातून काढून घेतल्यासारखं होईल। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी बंधू आणि गावकरी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहोत आणि आपल्या गावामध्ये कुठलाही असा एक प्रोजेक्ट राबवू नये आणि आपल्या गावासाठी ती जागा राखून ठेवावी। आणि आपल्या गावासाठी ग्राउंड सुद्धा नाही आहे आणि ते थोडीफार जागा शाळेचे विद्यार्थी, गावातील विद्यार्थी ग्राउंडसाठी उपयोग करतात आणि आपण सर्वांनी या गावच्या जागेसाठी आपण सर्वजण आलेलो आहोत आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमची कळकळीची विनंती आहे तर आपली जागा ही शाबूत ठेवून आपल्या गावाला सहकार्य करावं म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत। आणि बाजूलाच डॅम आहे आणि जेव्हा त्या ठिकाणी कोणताही तरी कचऱ्याचं प्रोजेक्ट असेल तर कुठलाही असेल त्या ठिकाणी त्याचं वेस्टेज जे आहे ते जाऊन धरणामध्ये पाण्यामध्ये जाऊन दुर्गंधी निर्माण होऊ शकते। हे लक्षात घेता सर्व त्याच्यावर संशोधन करून हे प्रोजेक्ट तात्काळ थांबवावा असं आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत। आज काल परवा आपल्या गावामध्ये काही गव्हर्नमेंटतर्फे सरकारी स्पॉट सर्वे नंबर गुरांच्यासाठी ठेवलेला असताना आणि त्याचे गोज मशान म्हणून आम्ही पंचायतमध्ये नोंद केलेले असताना त्या ठिकाणी सरकारतर्फे काही प्रोजेक्ट आणत आहेत आणि त्याला विरोध करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व गावकरी आणि त्या ठिकाणी आपल्या गावासाठी त्या जनावरांसाठी जे उपयुक्त आहे त्याच्यासाठी आम्ही तो नंबर ठेवलेला असताना सरकारच्या नियमाप्रमाणे काहीतरी कोणतरी अधिकारी येऊन त्याचं मोजमाप घेत आहेत आणि तलाठी आणि आमच्या तलाठ्याचा माणूस त्यांना कळवण्यात आलेलं होतं की त्याच्यामध्ये काहीतरी प्रोजेक्ट आणू शकतो आणि हे आम्ही घेऊ शकतो असं समजल्यानंतर आपल्या गावचे सर्व नागरिक गावामध्ये मीटिंग घेऊन आम्ही या ठिकाणी हे निवेदन देत आहोत आणि या जागेवरती कोणीही सरकारी अधिकारी येऊन अतिक्रमण करू नये असं आम्ही या ठिकाणी नमूद करतो।